पिंपळगाव-जोगा धरणाच्या कालव्याला भगदाड पडून बाजूच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळाल्याशिवाय या कालव्यातून तसेच कुकडी प्रकल्पामधून पूर्व भागातील तालुक्यांसाठी एक थेंबही पाण्याचा जाऊ दिला जाणार नाही असा इशारा जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी दिला। बेनके यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, तसेच ज्या ठिकाणी कालवा फुटला त्या ठिकाणी देखील भेट देऊन इतर ठिकाणी सुद्धा कालवा फुटण्याची शक्यता स्थानिक शेतकऱ्यांनी वर्तवल्याने त्या ठिकाणची पाहणी करून अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कालव्याची दुरुस्ती तात्काळ करावी, तसेच शेतकऱ्यांची झालेलं नुकसान अगोदर भरून द्यावं अशीही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली। शेतकऱ्यांची भरपाई दिल्याशिवाय व जमिनीचे सपाटीकरण केल्याशिवाय कालव्यातून पाणी जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी बेनके यांनी दिला। त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे व स्थानिक शेतकरी उपस्थित होते। अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी काय सूचना केल्या तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी माजी आमदार अतुल बेनके यांच्यासमोर व्यथा काय मांडल्या, अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, महसूल विभागाचे कर्मचारी यावेळी काय म्हणाले, पंचनामा नेमका किती नुकसानीचा केलेला आहे आणि बेनके यांनी देखील महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काय काय सूचना केल्या, बेनके काय म्हणाले, ऐकूया विस्ताराने। ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, पिंपळगाव-जोगा। पण आता हा नॅचरल ओढा जो खालून होता तो गाडला त्याची पण खालून पाईप गेली त्याच्यामुळे पण खालतो जरा हे झालं। हा पण दिसून झालं सर चालू होतं, लिकेज होतं आणि 1 किलोमीटर बसून 4 किलोमीटर पर्यंत तांबे साहेबांच्या कॉलनीपर्यंत आहे का कम्प्लीट पाठवर लिकेज आहे। काय होते हे सगळं लिकेज असल्यामुळे नाही सगळी माती आहे ना लूज झालेली आहे पहिलीच। या इकडे या सुनील सकाळी मोठा पोस्ट काय लागते पाण्याचा प्रवाह म्हणजे राजू सावकाश सुनील सावकाश लोडवर पाणी आहे नाही का टनला। घोड्यामध्ये ना पहिलं मुंगार पडलं 10 लाख रुपये लिहून जाणार लागलाय तर इथपर्यंत जाणार लागलाय ते बिल नको 10 लाख रुपये अमोल चौधरी दिले अमोल लेवल केली आणि रोख पैसे मी कसं दिले ते अमोल चौधरीला स्वतः माहिती पंकज आंटेला माहिती। हा ना आता मला फोन आलाय का गाड्या हायवन जी सिबिल लगेच पाठ गाड्या उद्या पाणी सोडायचं त्यांच्या बापानी कारणे केल्यात का इकडून असे फाट्यावर गाड्या उभ्या आहेत काय तुमच्या तिथे दिसला गाड्या उभ्या इकडे फाट्यावर गाड्या वाणी साहेब सकाळी आपली विषय काय आता फाट्यावर हायवे उभे मातीचं भरलं जी उभं आहे आमची एकच जोपर्यंत एखादा अधिकारी घेऊन मी मरल पण मरल तिथं सोडणार नाही। याची लेवल करून निघाल्याशिवाय हे काम नाही होणार। हे काम तर होऊन देणार पण एखादा अधिकारी असं धरीन याच्यात आपटेन मी पण मी मरल एकटा नाही मारणार अधिकारी घेऊन मरल। आता बेनके साहेब काय करा तुम्ही बाहेर काय झालं आहे ना तर तुमची भावना खरी तुमच्यावरच आहे ना त्यासाठी झालं। फाट्यावर गाड्या उभ्या तिथं फाट्यावर मला आता जसली फोन झाला अख्खा धाना बेनके साहेब अख्खा धाना काढा आहे माझा होता इथपर्यंत धाना आहे माझा 190 किलो धाना काढा आहे 2 एकर आणि गेल्या वर्षी ती लेवल केली अमोल चौधरी त्यांनीच लेवल केली त्याचं वर्ष औंदा दिलं आता 7 लाखाची लेवल केली 7,50,50 अमोल चौधरी साक्षीदार इथं आणि अख्खं बेनके साहेब अख्खं पाण्याखाली गेले। आणि आता मला एखादा फोन आला का फाट्यावर हायवे बा तिथं भरलं उभे बघितलं ना ते सरकार काय पेटवायचं का झाटोपून जाळायची ती मला फक्त बेनके साहेब तुम्ही आलेच नाही शेतकऱ्यांसाठी फक्त मला इथे ना रस्ता करून घ्या माझ्या मिरच्या आज तोडा 600 रुपये बाजारी मिरचीला 600 रुपये बाजारी इथे ना 600 रुपये बाजारी मिरची माझ्या माझं 10 माणसं फिरून लावल्यात मिरची आज तोडे 600 रुपये बाजारी मला फक्त पाठामध्ये माठ टाकून द्या नाही रस्ता करून द्या। हा जो जर इथं येईन ना माझ्या टाका त्याच गाठून तर मी उडी मारीन इथं पण त्याला सोडणार जीवच मारीन ड्रायव्हर असू कार्यकर्ता असू नाही तर कोणी असू फाट्यावर गाड्या कोणची उभ्या तुम्ही फोन लावून विचारा ते धंदे का सरकारचं
तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे, मग शेतकऱ्यांचं कसं मारायचं? घटना घडली, मदत करायला म्हणून आलोय आपण सगळे. बाज बेनके साहेब हीच भूमिका माय का तुमच्याकडून पहिल्यांदा माय अपेक्षा आहे. होणार ना तसंच होणार, बाकी काही वेगळं होणार लावा फोन, फाट्यावर गाड्या कोणच्या उभ्या तुम्ही चौकशी करा. येणार नाही त्या. रोखल्यात एका माणसाने नाही, थांबत ते गाड्या कोणाचे तपास करा. तुला सकाळपासून आपला शब्द काय हा? शब्द जोपर्यंत ही लेवल होत तो माझ्या संग सकाळ माणूस आहे का त्याचाच फोन आला का कोणतरी माणूस तिथं गाड्या उभ्या कर आणि कोणतरी पाठव तिथं. लेवल होईल आता ती कशी पण लेवल होईल. हा? एक कॅनलला पाणी सोडायचं, नदीला पाणी नका सोडू. एवढं हे धंदा चालते का साहेब, हे मला सांगा. 15 दिवस सोडणार. हा, तुम्ही आज रस्ता करणार ना, उद्या लगेच आवर्जून सोडायचं. पाणी हे सरकारचं धंदे आहेत का हे? अहो, आता 2 गोष्टी. आता जस्टली मला वेनके साहेब आता फोन आलाय का उद्या लगेच आवर्जून सोडायचं, आता ते लगेच गाडायचं. हे धंदे आहेत का सरकारचं? हा? होईल तरी का ते पाणी? 2 तरी दिवस. तुमच्या समोर फोन लावतो, गाड्या पाठवून दे. 2 दिवसात होणार नाहीये काम. आणि पहिली गोष्ट म्हणजे जो ऐका हो दादा, ऐका, जो इथं गाडी खाली करायन त्याच्या समोर मी नवीन मुठकं धरीन, इथं उडी मारीन, पण त्याला त्याची जीवच मारीन. ड्रायव्हरच नाही बाप असू दे. मी लेक डोक्यात खरीब आहे. मी डोक्यातल्या सरकडे सकाळी नावनातलं तेच सांगितलं मी. नावनात आपली माणसं बोलून घे. सकाळी माझा फोन तळतळ बघा ना साहेब, तुम्ही बघा ना तळतळ माही दरवर्षी लेवल करतो. एका वावरात 4 चर साहेब, 4 चर एका वावराला आहे का पिंपळगाव दोघांमध्ये जुन्नर तालुक्यात कुठं? काय झालंय पाटाच्या खालचे साहेबांपर्यंत मला वाटतं नेर करा. घरामध्ये जा तुम्ही, वाणी साहेबांना विचारा घरापुढं पाणी आहे. हा काय बसलं तरी ते घरापुढं असं डोंगाला पाणी मारीन, एवढं पाणी चालू आहे माझ्या घरापुढं. घराच्या 4 बाजूनी पाणी. वाणी साहेबांनी स्वतः पाहिलं आणि वाणी साहेबांसारखी मदत मला कोणी नाही केली. 3 वर्ष बाहेर देतोय, पण कडलं विचारा. 2 मिनिटं बरं का, मी काय म्हणतो शेट इकडून या ना, इकडून या ना, ताई इकडून या बरं का. शेट काय करा माहिती आहे का, 5 किलोमीटर पर्यंत आहे ना, जे बेनके साहेबांचं म्हणजे वलभशेठ बेनके साहेबांचे धोरण होतं ना, चिलेवाडीचं बघा ते नियोजन केलं. पाईप 5 किलोमीटर पर्यंत पाईप आहे. तुम्ही 5 किलोमीटर पाईपाचं नियोजन लावा तुम्ही. कसं तरी म्हणजे डॅमसाठी पाईप टाक, थांबदार पंकज, पाईप टाक, शांतावर टाक, शांत पहिली माई नुकसान भरपूर द्या आणि मला जस्टली आता रस्ता करून द्या. माई एवढी नुकसान, कांद्याची गाडी धुवा निघत नाही. माई मिरच्या थोड्या 10 माणसं हे नुकसान. मिरच्यांचं तो तरकारीचं भाव होतं का काय, गु खायचं का आम्ही? लोक आहे तिथं. ते मध्ये पुन्हा हा? दिलं, ते म्हणतात इरिगेशन वाले सांगत आहेत याच्याकडे दिलंय, ते म्हणतात त्याच्याकडे दिले. ते पुलाचं काम होतं. तुमच्यापर्यंत आलतो नव्हतं त्या टायमात मी. अंकुश दादा आहेत, अंकुश दादा कुठे आहेत? आलतो नव्हतं तुमच्याकडे मी. मग त्याची हलबट मारीत राहायचं का आम्ही? त्यांनी वेळेस लक्ष देऊन केलं असतं ना. 3 वर्ष दादा, 3 वर्ष बाहेर देतो यांची वाणी साहेब इथं उभे 3 वर्ष देतोय. पंकजला विचारा, राजू गाडगेला विचारा, ते दत्तू बस असते त्याला विचारा. 3 वर्ष बाहेर देतोय आणि त्यांनी काय केलं माहिती का, जिथं डोरी पाडलं सांगा मला, म्हणजे आता मला फक्त तिथं रस्ता करून द्या, पर्यायी रस्ता करून द्या, हे आम्हाला नुकसान भरून द्या. ते पर्याय रस्ता करून कोण द्या. करायचं पर्याय? त्या आंब्यापाशी करा, तिथे गाडी चालली ना तिथं पर्याय रस्ता पाठातच हे करा, हे पाठ बुजून पाठ बुजून द्या आणि हे पहिलं काम दुरुस्त करा, तेव्हा हे काम चालू करा. पर्यायच नाही त्याला. पाठच बुजावून पाठ बुजवल्याशिवाय मला रस्ता नाही, नाही तर फुल बांधून द्या. तिकडे पाठ बुजवा आणि तुमचा पुढे इथं हे राजू तू काय बोलतोय? इथं कसं काय पाठ बुजून देईन मी? इथं नाही पाठ बुजून देणार. तू काय बोलतो तू? इथं कसं काय पाठ बुजून देईन? माहिती नुकसान कोण भरून देईन? मी जो ड्रायव्हर खाली करीन ना, त्या ड्रायव्हरचं गतून याच्या उडी मारीन, त्या जीव मारीन. मला होऊ दे काय शिक्षा व्हायची. रस्ता करायचा, पर्याय रस्ता एकतर पूल बांधा. लेवल करायची परत. माय मग ही नुकसान कोणी केली? मी केली. 3 वर्ष साहेब तुम्हाला सांगतोय मी. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून इथं आलोय. हा हा. तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा, तसं करू. मला फक्त मला धान्याची नुकसान भरपाई तुमच्या मस्त निधी माही वावर तयार करून द्या. ही पहिली भूमिका माही. प्लस पर्याय रस्ता मला संध्याकाळपर्यंत मॅडरांपाशी करून द्या, तेव्हा हे तुम्ही तयार करा. बस भूमिका एवढीच आहे माहिती. तिथं रस्ता करायचा, कसा करायचा रस्ता? पाड काढून टाकायचा तिथून, माती काढून रस्ता असं. मग पूल बांधून द्या आजच्या आज. माल काढायचा कुठून? नाही रस्ता करायसाठी मग आपल्यासाठी आले. काढायचा. मग पाठ नाही काढायचं, मग करायचं काय? मग काय करायचं काय? ये पुढे मला पर्याय रस्ता मागितले, पण हे नाही काढून देणार. मग रस्ता कुठे आपल्याला? रस्ता कुठे आपल्याला? दिलं पाहिजे ना मार्ग त्यांची वावर लेवल देतील ते काढून. हे बघा, 2 वेगळे विषय आहेत. एक रस्ता करायचा, हो आणि माही नुकसान भरून द्यायची, हो हो आणि धान्याची नुकसान भरून द्यायची. हा ठीक त्यांच्या वावरात जायला रस्ता सर. आणि वाणी साहेब एवढल्या काळात गेले जाऊन बँडचीच आहे. आहे. थांबा जरा, शांत घ्या. आता लेवल करायचं आपण सांगू आणि रस्ता करायचं सांगू. आता लेवल करायचं ते मी लगेच सांगतो, पण रस्ता कुठून करायचा हे सांगा. त्या आंब्यापाशी मला पर्याय रस्ता डांबरीत काढायचं नेऊन द्या. बरोबर आहे. पाटात तात्पुरते आता पाठ तर चालू होणार नाही.
मग पाठक 2-4 गाड्या खाली करून आहे ना, तात्पुरता आम्हाला रस्ता काढून द्या आमच्या वस्तीला. नंतर 2-4 गाड्या कुठे कॅनॉल मध्ये परत त्या मशीन काढून घ्यायच्या. कॅनॉल मध्ये जर माती टाकायची असेल तर इथं टाकली तर काय प्रॉब्लेम? इथं टाकलं मग आम्ही मेलो खाल्लास, आम्ही खाल्लासच मेलो साहेब. तुम्ही समजून नाही इथं नाही टाकून देणार, इथं नाही टाकून देणार, इथं टाकून देणारच नाही. हा. नाही डबल होऊ दे, खर्च मी देतो, इथला ते माती काढायचा खर्च मी देतो. ऐक ना 2 मिनिटं आणि उद्या लगेच सोडणार आहे, हे बंद केलं नाही आराच नाही, हे नाही होऊन देणार. मी नाही गेलो तरी चाल, मिरच्या जवळ दे जागेवर, इथं नाही होऊन देणार. तू बोलायचं असेल अहो, तू ऐकून घ्या ना. 4 लोक तुझ्यासाठी आलेत, तुझं फुटलंय ना, तुझं फुटलं तुझ्यासाठी आलेत ना. हा. 2 मिनिटं चर्चेने विषय मग सुटेल. सोड, पण हे नाही होऊन देणार आम्हाला. अहो, ऐका ना, खरं ना, ऐका ना. 2 मिनिटं दम काढ. मी काय म्हणतो, 2 गोष्टी, जमीन लेवल करायची आणि ते शेतापर्यंत रस्ता करायचा. हो. फक्त रस्त्याचा मार्ग हे जे म्हणते ते ना, ठीक आहे, ते पण करायला हरकत नाही, पण ते डबल ना, म्हणजे तिथं माती नाही, टाका. कालवा काढून उपयोग नाही. पण नाही ऐका ना साहेब, इथं जरी माती टाकली ना तर त्याच्यावर भागणार नाही. याच्यावर परत ते उकरायला लागणार, हे पण उकरायला लागणार आणि ते पण उकरायला लागणार. पिचिंग करावं लागणार आपल्याला. याला खाली नळ्यांमध्ये पीसीसी करावं लागणार आहे. पाणी येते ते काढून द्यायला पाहिजे. हा, ठीक आहे, तुमच्या अधिकारी कोण आहे जरा हा, कारण इथं ते नुसतं माती टाकून होणार नाही. जवळपास कोण आलं की नाही, मग आहे का इथं जवळपास कुठं? हो, ते हांडे आले असे घरघरा हिंडे निघून गेले. हांड्यांना 3 वर्ष आम्ही सांगतो, राजू गाडी साक्षीदारी, पंकज हांडे साक्षीदारी. 3 वर्ष आम्ही बाहेर देतो, वाणी साहेब साक्षीदारी. त्यांना दम दिला सकाळी, ते गेले घाबरून. त्यांना दाखवलं होतं इथला पॉईंट, हे तुम्हाला दोन्ही माहिती. तो काय झालं माहिती, त्यामुळे इकडून नाही फुटला. हा, नानोर साहेब, नाही पाहिलं. मी त्या स्पॉटवरती आलेलो आहे. सगळे शेतकरी इथं जमा झालेले आहेत. आता ठीक आहे, वारंवार तुमच्याकडे तक्रार करून सुद्धा तो कालवाला तुम्ही वेळेत लक्ष गेलं नाही, म्हणून ही घटना घडलेली आहे. त्याच्यामुळं एक तर चुकी तुमच्या डिपार्टमेंटची. इथं लोकांनी जमीन वावरं केली, एवढे खर्च केले, आता कुठं माल करणार तर त्याच्यातून ते सगळे माती वाहून गेले आणि ते वावरही वाहून गेले. उडा पडलाय बघा ना तुम्ही, खडक उडा पडलाय. मालच वाहून गेलेलं आहे. तर काय करणार तुम्ही आता? इथं लोकांना मदत केली पाहिजे ना. जबाब नाही करतो म्हणजे कशी करणार मदत? मशिनरी नाही ना सर, त्याचं ते खराब आहे ना, तो मी रेक्टिफाय करून. कधी करणार मशिनरी? कुठे आता कधी येणार मशिनरी इथं? मी आता सर आहे ना, मी आता दुपारी जातो तिथे साईडवर आणि नाही दुपारी नाही, इथं आता कोण अधिकारी आहे का तुमचा इथं जवळपास? त्यांना इथं बोलवा, इथं पाठवा पहिले साईडवर. आमच्या ज्या मागण्या आहेत ना, त्या जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कॅनॉलचं आवर्तन आम्ही सोडून देणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला वारंवार सांगून सुद्धा तुम्ही झोपलेले आहेत, तुम्ही कोणाचं ऐकत नाही, तुम्ही सगळेजण लय मस्तावलेले आहेत. एवढे आता काय, मला काय वेळ राजकीय याच्यामध्ये अंग आणायचं नाही, पण जे चाललंय ते योग्य नाही. लोकांचं नुकसान करतो कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी सगळं करायचं, शेतकऱ्यांच्या करातून पैसे घ्यायचे, तुमचे पगार चालू, तुम्ही एसीच्या रूममध्ये तिथं बसणार. इथं लोक वारंवार सांगतात. ते महिनाभरापूर्वी गावातल्या का त्या पोराने मितेशने मला व्हिडिओ पाठवले, तुम्हाला पाठवले, त्या आरजीला पाठवले. त्यांच्या घराजवळ कालवा फुटायला झालाय. पाहिले त्यांना सांगा. नाही एस्टिमेटचा विषय नाही, तुम्हाला इमर्जन्सी करायला गेलं ते. आता पिंपळगावचं आवर्तन सुद्धा नाही आमच्या जेव्हा झालं तेव्हा अशी परिस्थिती असताना तुम्ही 7 दिवसाचा गॅप घेऊन परत आवर्तन सोडलं. ते 7 दिवसामध्ये का नाही गेलं रेक्टिफाय? का फक्त घटना व्हायची तुम्ही वाट बघता? ते पोरग गेला असतो होऊन यांचं. सकाळी नशिबच्याचा चुलता आलाय, तुमचा तो अधिकारी पाठवा इथं पहिला. नशिबच्याचा चुलता सकाळी गाड्यावर ते जर आला असतो डायरेक्ट नदीलाच गेला असतो. तुम्ही आले तर खरं पण वर शिस्तीत गाडी चालली वाणी साहेब, हे दुरुस्त अंकुश दादा सुद्धा होते, आमचे साहेब सुद्धा होते पहिल्या वाईटला. वापसा झाल्याशिवाय तर नाही करता येणार. लगेच थोडं दुरुस्त हमी नको का? हमी नाही हमीचा नाही विषय. आता आहेत ना मशिनरी, त्याला हे करायचंय ते म्हणतात करतो, पण आता कुठून टाकतील ते बघू ना. नाही, पण तेच शब्द कोण मग ते माती बिती करून लगेच चालू. वापसा झाल्याशिवाय गाड्या जाणार नाही. पाणी डोके एवढं चालले वापस रात्रीच होईल का बा? दादा साहेब, काय वापसा करता? आठ नाही होतो, वापसा 8 दिवसांनी त्याच्यासाठी होईल. मला त्या आंब्यापाशी ना 4 पट्टी पर टाकून द्या, चालू काम करून द्या मला तिथं. नाही अंकुश, चालू काम तिथं मला करून द्या ना. लेखी हमी पाहिजे ना, लेखी हमी. लेखी हमी लागेल ना. लेखी आम्ही नाही, ते काम झालं तरी ते चालू. ऐकून घ्या. नाही तर एखादं मी हलवी, अहो, मी ते नाही. नाही, हे करायला बी 7-8 दिवस जाणार आहे. हे करायचं खालचं पीसीसी करायचं, हे करायचं. हे करायचंच नाही. 15 दिवस काम होणार नाही लगेच. हा खालचं वापसा होतं रे का, इथं कामच होणार नाही.
बरोबर आहे, पण आता त्याच्यासाठी सगळे पर्याय simultaneously काम रस्ता करायला रस्ता लागेल. मिळेल लगेच, त्याच्यावर प्लॅन करायला लागेल. रस्ता मिळेल लगेच. हॅलो, हा कुठे आहेत तुम्ही? 1-2 मिनिटात तिथे तलाठी कार्यालयात आलो होतो. ते तलाठी आणि सर्कलला पण घेऊन या इकडं. तुम्ही पण या इथं. हा, नाही, एक मिनिट माझं बोलणं ऐकून घ्या. आपला रस्ता पहिला करायचा एक भाग. लगेच 0 मिनिटं मला रस्त्याची गरज आहे. माझ्या जागी असं काय करता? रस्ता पहिला करायचा, हा, नंतर तुमची जमीन लेवल करायला आणि मग हे काम ऐका करायचं. ना, त्याला लगेच वापसा होणार नाही. हा. त्याला 4 दिवस 8 दिवस जाणार आहे. हो, हो. माहिती का? बरं काय का? ते रस्त्याचं म्हणणं काय कायमस्वरूपी रस्त्याचं नाही म्हणत तो तात्पुरतं. आता काय झालं ऐकून घे. त्याला इथं यायला इथं जवळ मार्गाडा रोड नाही ना साहेब, रस्ता मान्य आहे. तिथे आहे ना, तिथे आता आपण जे सांगितलं ना, तिथे 4 पेट्रोल आहे, 4 ट्रॅक्टर मोठं टाकलं आपण त्याच्यात, लगेच तर त्या पाईप- त्याला रस्ता तयार होते आणि आपण मोठे म्हणजे काढू ना परत, आणि ही काम नंतर करा असं म्हणजे खाली आपण दादा माझी जमीन आहे, पुढे माल टाका. वरली जमीन माझी ते पुढे माल टाका. फक्त रस्ता तात्पुरता मला अर्जंट करून द्या. आणि आज तरी तुमची आता तरी करून झाल्याशिवाय ना ते होणारच नाही पॉवरफुल. तुम्ही काय करा, तिथे ना 4 साडंबर टाकू द्या, त्याला काही खर्च एवढा नाही व्हायचा. त्यांच्या घराजवळ सुद्धा आंबले मामा सुद्धा होते पहिल्या वेळेला. विचारा त्यांना. बरं का पंकज भाऊ, यांच्या घराजवळ देखील कालवा फुटायला झालाय. हा, तिथेच पडायला. पाहिलं ना आपण सकाळी. अहो या डोळ्यामध्ये मुरम टाकले आमच्या समोर मुरम. बरं कालव्या चालू असताना मुरम टाकलं. चालू कामामध्ये टाकले त्यांनी. चालू मध्ये कसं करायला तो मुरुम? हे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा हे टाकले का नाही. वाणी साहेब यांच्या आता जे काम करायचे त्याचं कोटेशन काढलं, त्यांची नुकसान भरपाई काय असेल ती काढली, मग ते त्यांच्या अकाउंटला जमा केली. मग तो शासनाला काय करायचं ते करू द्या, पण आता कोणी समजा त्यांच्या भरोश्यावर कोणी काही त्यांना विषय घेऊ नका. तशी त्यांनी implement काही शब्द दिला, हे करू ते करू, पण कोणी काही करीत नाही. बरोबर आहे. मग यांना न्याय मामा कोण बोलतात देणार? ते बरोबर. नाही नाही, न्याय मानण्यापेक्षा त्याचं कोटेशन काढा, त्याची रक्कम डिपॉझिट करा आणि इकडे काम चालू करा. कोण करणार ना? डिपार्टमेंट. शासनाने केली पाहिजे ना. मग तसं त्यांना सांगितलं पाहिजे. अमोल हो, नाही तर मग ते देऊ करू तसं काही होत नाही भविष्यात. जागेवर झाल्याशिवाय नाही. तसा मी मामा जर तसं जर असं आज देऊ उद्या देऊ एखादा ड्रायव्हर सुद्धा घेऊन याच्यात मी मरल, पण त्याला घेऊन मरल. कार्यकर्ता आला तरी मी तुमची मारीन त्याला. तळतळ आम्ही समजू शकतो, तुम्ही पोटाला चिमटा कार्यकर्ता जरी आला तर 7.5 लाख रुपये मामा तुम्ही बघा डोळे आता घातले. अमोल चौधरी इथं आहेत. पैसे देताना जामी होतो बरोबर. काय तळतळीनं पैसे दिले माझे मला माहिती. दिले आता थांब ना सगळे त्यांच्या बरं का हो, सगळे त्यांची विहीर काढली. इथं विहीर आहे नवनाथ भाऊ. नवनाथ भाऊ तळ काढले, तळ सुद्धा काढले, 2 मोटरी काढले. ती गेली वाहून. आता ते सगळ्या शब्द दगडी पसरल्या. तू ते सांगू नको सकाळी याच्यावर राजकारण भेटू तू ते त्याला सांगतो इथं आता तो बोल. ऐक ना माझं, यांनी जे शब्द दिले ना ते सगळं होणार. आमचा तलाव अरे दादा तुम्हाला आमची. पूर्ण विश्वास आहे. ऐकणार. जे करून जे द्यायला शब्द मोकळं देते नाही. कोण नाही देणार शब्द तुला. जे करून देणार नाही तसं. तू करू नको देऊ, पण नाही, जे नाही, आपण शब्द आपण देईन नाही ना, मोठ्याने बोलवले बा, आता त्यावर सगळं आहे ना, सगळं आहे. तुझं त्यावर बरोबर आहे, सगळं आहे ना. तुझं बरोबर आहे. नाही त्याला बोलवलं आपण सगळं, मात्र शांतता घे जरा. तू मग माहिती मी काय आम्हाला. 3 तास काय 3 तास सांगितलं? कसं चाललंय ना आम्ही, मात्र थोडं शांतता घे, सांगू थोडं काय ऐकू. म्हणतो लक्षात ठेव. अरे आशा घ्यायची बाळी आली इथं. जे शब्द देतील ना, ते कोणी देणार नाही. आमचा शांत तलाव घे. फुटला, हा. शेटनी तेव्हा शेट होते, बोलले की आखी हवा दिली, आखी लेवल करून शेटनी दिली. एका शब्दावर level करून Level दिली. तसंच होईल. हे देते ते शब्द अरे, होईल. अरे, तुझं बोलता शब्द बरोबर आहे. येतोय. तू दादांच्या tension पुढं मध्ये नाही, आहे. नवनाथनी मला सकाळी कानात सांगितलं घाबरू नको. पण जाऊन दे, त्याची तळतळ येतो बोलून हा, दाखव. बोलून घ्या तू. नवनाथनी मन मोकळं होऊन त्याचं- जायचं. त्याचं- नवनाथनी मला सकाळी कानात घाबरू नको. तीन तास बोललो काय? दादा येणार आहे. नवनाथनी मला सारखं बोललो काय मग? नाही, सारखं अहो, येणार म्हणजे मी फोन केला ना, ते म्हणले आम्ही तिकडे येतो, मी तिथं थांबून राहिलो. ते म्हणले अधिकारी नाही, मी याला फोन केला, मग येऊ का तिकडं? हो वाणी साहेब, ते आपल्याकडे थांबलो होते, आपण मी जाऊ, पण आपण इकडं आलो. आपला विषय झालतात ना आपण दादांकडे जाऊ. जे हे शब्द देतील ना, ते कोणी शब्द अरे देणार दादा हे बाळा हे लेवल सहा करून देणार आहे. नवनाथनी मला हे सकाळीच कानात सांगितलं का दादा करतील ती पूर्व नाही. दिशा. सांग आपली level. शंभर नवनाथनी सांगितलंय मला. वावरं फुटली. तेव्हा शेट होती. केलं ना मग. केलं ना, त्याचं काम केलं ना. अरे तो सांगायची गरज नाही मला नवनाथनी सकाळीच सांगितलं. याच्यापेक्षा मी इकडे बस दादा ऐका ना, हो दादा ऐका ना, मला पर्याय असतात माझी सुधारणा झाल्याशिवाय हे होणार नाही. एवढी हा, फक्त ठीक आहे, कळकळीची विनंती. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे या डॉक्टर गोष्टी त्यावर आहे, ह्या गोष्टी त्यावर आहे आपण. पण तुम्ही आता तुमच्या बघा, पद्धतीने ऐका ना, कशी चालू? तुम्ही तुमचा मुद्दा सांगा आणि कमी बोला, तुम्हाला त्रास होईल. त्रास होईल नाही. अहो दादा 4 वाजल्यापासून हा बोल नाही. फुटाची शक्यता आमच्या घरापाशी होती. 3 वाजले दादा कॅनल सांगतो आता आम्ही. इथे फुटलाय बाहेर. आपण थोडं पुढे पण जाऊन येऊ. जाऊ ना. पुढे पण लय परिस्थिती इथं काय गंभीर झालं, तुम्हाला बघा व्हिडिओ टाकली होती त्यांनी अहो slap लाद्या काढला. टाकल्या लाद्या सरकारी कर्मचारी बसायला लाद्या टाकल्यात. इथे आधी बसवल्यात सरकारने. यांचं अख्खं 1 एकर क्षेत्र आहे का, तलाव आहे पाण्याखाली. पाणी म्हणजे आमचं घर डायरेक्ट जाईल. घराला किटून अशी जाईल. परिस्थिती आमची तिथं. लोकांना मुळात 2 आणि 3 एकर क्षेत्र आहेत.
त्याच्यात 1-1.5 एकर त्याच्यात पाटात गेले आता कॅनलचं का उपळ्यामुळे का काहीच पिकत नाही आमच्या हातात. सगळे पैसे मंजूर झाले हे झाले. सुनीलचं 5 एकर आणि आमचं 4 एकर पाण्यात कमी आम्हाला काहीच करता येत नाही. बाटाला पाणी सोडलं का आमचं सगळं पडीत. तुम्ही प्रत्यक्षात बघा शेखर अंड्याच्या एका वावराला 4 चर आहेत, माझ्या एका वावराला 4 चर आहेत. पाणी काढीत मी तळ काढले ते सुद्धा काढून गेले. त्या तळ्यावर 2 मोटर तरी पाणी हटत आता आपल्याला नाही. आता आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, दांडे साहेब ते आले, बेनके साहेब त्यांना इन्स्ट्रक्शन देतील. बोलू नको. राजू बरं आता पहिलं काय ये पुढे गडबड करू नका सगळं. हे वारंवार तक्रार करतात. फक्त हाच स्पॉट नाही, तिथं अनेक स्पॉट आहे की ज्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे. तुम्हाला तक्रार करतात, तुमचे एक्झिक्युटिव्हला करतात. आता ते मग काय केलं तुम्ही? आपण आहे ना याचं ज्या ज्या ठिकाणी लिकेजची स्पॉट आहे त्याचं सर्वेक्षण करून आहे ना, त्याचं अंदाजपत्रक तयार केलेलं आहे आणि आपले वरती महामंडळाला वगैरे पाठवलेले आहे. त्याची अंतिम मान्यता आली की हे काम चालू होणार होतं. मग तोपर्यंत फुटलं तरी चालेल. माझं नाही, तोपर्यंत आहे ना, साहेब जरा हे आधीच झालं असं ही घटना घडली असती का? आता तुमच्या KLBCचं काम चालू आहे, DLBCचं काम पूर्ण केलंय, पण जिथं पहिलं गरजेचं आहे. आता KLBCला ठीक आहे, आता सोर्सला केलं, DLBCला तुम्ही नारायणगाव तिकडे केलं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण हे धोक्याचं आहे ना. हे किती दिवसापासून आता हे चाललेलं आहे, 3-4 वर्षापासून सगळे तक्रार करतात. आज हे जरी झालं ना 3 वर्ष काही दिवसांनी तिकडे होणार, दुसरीकडे होणार. प्रस्ताव आहेत ना ह्या चालू याच्यामध्ये आहेत ना. नाही आता आमच्या या परिसराच्या लोकांची मागणी काय आहे? तुम्ही जोपर्यंत आमचं समाधान करत नाही तोपर्यंत या पिंपळगावच्या कालव्याला पाणी सुटणार नाही. मग कधी करणार आणि काय करणार त्याचं सगळं, त्याचे सगळे जबाबदार तुम्हीच आहे. तुम्ही तुमचे एक्झिक्युटिव्ह, AC, तुमचे ED सगळे येते. इथे गाड्या काय डोऱ्यामध्ये, ह्या गाड्यामध्ये किती डोऱ्यामध्ये पाणी आहे? चालू पाणी असं किती वाचल्या? त्या डोऱ्यामध्ये किती वाचल्या? तिकडे शांतराम तिथे किती वाचल्या? पाणी सोडले ना मग यांचं चालू पाण्यामध्ये हे जरी करून सोडलं ना तरी घटना घडणारच आहे. इथं नशिबानी बाजूला वडा होता. यांच्या आणि जमिनीला माती बघा राहणार. इथं नशिबानी बाजूला वडा होता, तरी 10-12 एकर जमीन गेली. तुम्हाला 1-2 महिन्यापूर्वी व्हिडिओ पाठवला तुमच्या स्पॉट बरं का, या स्पॉटची व्हिडिओ टाकली होती. या स्पॉटची व्हिडिओ टाकली. कुठे गेले पंदे साहेब? आले होते. कुठे त्यांना बोलवा इथं मारण्याचा दम दिला त्या मॅडमनी, त्याच्या दाखवाय आणली होती मॅडम ती. आपलं आवर्तन झाल्यानंतर आपण याच्यावरती बरं ठीक आहे, मग आवर्तन झालं, मग केलं का? 7 दिवसांनी परत आवर्तन एक्सटेंड केलं. काय केलं? मग काळ्या बाजाराने पाणी ओपलं, यांनी काय केलं? आवर्तन बंद झालं करायचं होतं ना. मग तुम्ही 7-8 दिवसाचा गॅप होता, त्याच्यात काय केलं? 7-8 दिवसाचा बरं ठीक आहे, 5 दिवस काय केलं? काय 5 ते 6 दिवस गॅप होता. फुटाची वाट बघत होते. पुढे पावसाळा झाला तुम्ही काय काम करणार? तुम्ही म्हणता काम प्रोसेसिंगला आहेत, आलेत पैसे, पडलेत पैसे, कामही नाही, काहीच नाही. शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना. 3 वर्ष झाले कंटिन्यू तुम्हाला मी बाईट देतो. अंकुश मामा साक्षीदार आहे तिथं सुद्धा बाईटला. एवढंच काय, या माणसांनी 4 वेळा प्रस्ताव दिलाय. यांच्या घरांना जायला कोणीच दखल घेतली नाही त्याची. आज 10-12 घर त्यांना जायला वाटत नाही. काय करणार विचार. बरं आता काय ठरलं, काय करायचं? तिथं पुढे एक मोरी एक मोठी काय मोठा पहिलं खाली PCC वगैरे करून पाईप नंतर करा पाहिला रस्ता द्या मला. काय म्हणतात त्यांनी काय ठरवलं ते ऐकू आणि आपलं काय म्हणणं ते सांगू. आपण काय बोलायचं सांगा की नंतर जे कॉलर वगैरे तुटलेले आहेत ना त्याला कॉन्क्रीट वगैरे करून आहे ना हे द्यायचं. चालू काम करायचं, परत पाणी सोडायचं. काळी माती टाकायची आणि केसिंग करून घ्यायचं आणि रस्ता चालू करून घ्यायचा. कुठं? इथला हा रस्ता आणि ना पूर्ण बेडला आहेत ना RCC लाईनिंग जवळपास 15 सेंटीमीटरचा RCC लाईनिंग पूर्ण 30 मीटरच्या पॅच मध्ये करणार इथं. आणि अजून आता आपण जे पाणी आता फक्त आपल्या जुन्नर तालुक्यामधलं आवर्तन बाकी राहिलेले आहे. तालुका संपलेला आहे, आजच संपलाय त्यांचं. आणि आजपासून आपण आपल्याकडं बेला चालू करणार होतो, तर ते असं घडलं. 1 मीटर लेवलने आपण पाणी. हे बघा, मी तुम्हाला परत काय सांगतो ऐका.
हे रोटेशन करायचं त्याचा आम्हाला काही विरोध नाही, पण जोपर्यंत इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं जे आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत रोटेशन सोडून देणार नाही. हे रोटेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही येडगावला पाणी सोडायचं नाही. हा सगळा KLBC वगैरे सगळं बंद, विखे पाटलाचं बंद, रोहित पवारचं बंद, सगळ्यांचं बंद. समजला का? इकडं फक्त आमची, त्यांना काय नुसतं इथं पाणी भेटतंय. मंत्री तिकडं आम्ही पाणी सोडणार नाही, आणि मी जे काय म्हणतो तसं जर झालं नाही तर आम्ही सगळे तिथं कार्यालय येऊ आणि तुमचे AC सगळं आम्ही बघू काय आम्ही कायदा हातात घेणार, त्यांना इथं गाळून टाकणार. किती मोठा फौज पाठवला इथं एवढे असं नाही चालणार. हे सगळं जबाबदारी इरिगेशनचे सगळे अधिकारी आहेत. इथले पिशीची करायची पुढची यांच्या घरांचं काय? नाही सगळं करायचं तर तिच्याशिवाय नाही होणार. साहेब यांचं काय म्हणणं आहे? यांचं हे कोण आहे? AC कोण आहे? कॅनलचा विषय झाला हा. लावा आयरो मॅडम, विषय काय ऐका ना तुम्ही, तुमचं आहे ना कॅनलचं झालं. आयरो मॅडमला फोन लावा. पण आहे ना यांच्या जमीन लेवलचं काय? आता तुम्ही इथं आलेत ना, तुम्ही बघताय का या पाटाचा भरपाईचं काय? कळण पाटाच्या दोन्ही बाजूच्या पाय- पाय जाऊ द्या आपण. 5-6 एकरचे क्षेत्र पडीत आहेत. पाय जाऊ द्या आपण. पहिली गोष्ट माझी आठ एक आहे, मला पर्याय रस्ता तिथं पाटामध्ये ना मुरम टाकून 5 गाड्या लगेच द्या. आता लगेच पर्याय द्या. नाही कुठं जायला. लगेच रस्ता द्या, माझी नुकसान भरपाई करून द्या आणि मग हे काम चालू करा. कसं व्हायला नाही? हे जर दमदाटीन जर करून घेतलं तर तुमच्या सारखं कॉलर जोडून इथं गाडी पेन घ्या चला. हे दिले ना तो प्रश्न पहिले तर फुलाचं बी घ्या ना करून ते. फुलाचं सांगितलंय ते आता पुल लगेच नाही होणार, पण आता सध्या काय पर्याय रस्ता मुरम टाका. डिमांड मध्ये टाकू, डिमांड होणार नाही. पर्याय रस्ता मुरम आंब्यापाशी मुरम टाका. दिलेलं आहे. किलोमीटर क्रमांक काय ते दिलंय. दुसरं आहे का? त्यांच्या हातून नाही ते समजा ते काय लोकेशनला आहे पूल? कुठल्या लोकेशनला बघा? हे घर आहे का समोर? या घराच्या समोरच पूल बांधले, बंगल्याच्या घराच्या मध्ये. समोरच पुढे ही बाराकी समोरच आहे इथं. हे बाजूला. मोठा पूल लागला काय स्टीलचं आपलं लोखंडी असलं ना, पादचारी असला तरी- पादचारी पूल टू-व्हीलर जाईन एवढंच आहे. त्यासाठी आम्ही नारायणगावला 2 दिवस गेलो होतो. काय झालंय? बाकीचे पुल आहेत का? त्याला शॉर्ट डिस्टन्स हा एकमेव पूल सगळ्यात जास्त तुम्हाला अंतर आहे. साहेबांना फोन करतो. हं. कुठे तुमचं घ्या ना डायरी पेन. डिंबेच्या कुठे तुमचं डिव्हिजनला डायरी जा. पेन? मला त्यांनी किती फिरवलं काय बघा ना, आपण कुठं गेलो होतो. हॅलो, अरे बाबा इकडं अरे ते पिंपळ वगैरेचा कालवा फुटलाय, तिथं आलोय मी. मालाला भाव नाही, काय करायचं सांगा इथून बरं. निघेल मी थोड्या वेळाने, मग फोन करतो. चोपड्यांचं सांगा. फोटो टाकलेले का रोटे फोन चालू असताना. फोटो टाकलेले ना. इथं जरी काम करायचं झालं ना, हा तिथं धोकाची कधी पण. हा, सगळं झालेलं आहे मिनिटं. तुमचं KLBC कधी टेंटेटिव्ह आता पुढचं? नाही राव, कसं काय माहिती. अजून डेट नाही आली. अहो, एक मिनिट. तुम्हाला काम झालं ना मग. कॅमेरा चालू आहे का? ऐका ना. हॅलो, Your call has been forwarded. नमस्कार साहेब. हा नमस्कार, मी अतुल बेनके बोलतोय. ते पिंपळगाव वगैरेचा कालवा किलोमीटर क्रमांक 2 ला फुटला, तुम्हाला माहिती आहे का? हो माहिती आहे सर. बरं. आता नांदूर कार्यकारी अभियंत आले होते समोर माझ्या. हा. त्यांना सूचना दिल्या आहे सर की जे तातडीने रिपेअरिंगची आहेत हाती, त्यांनी आता उपअभियंता पाठवले. त्यांनी स्वतःही त्यांना मी साईटवर जायला सांगितलंय. कालवा आज आणि उद्या 2 दिवसातच दुरुस्ती पूर्ण करायची सूचना दिल्या. ऐका जरा, ऐका. शेतकऱ्यांच्या तुमचं, मी इथं सगळे शेतकरी आहे, तुमचा फोन मी स्पीकरवर ठेवलेला आहे. आमच्या इथल्या शेतकऱ्यांचे डिमांड्स काय आहेत एक तर पहिले जाणून घ्या. हा जो किलोमीटर क्रमांक 5 पर्यंत जो पिंपळगाव जोगेचा कालवा आहे,
आत्ता जो फुटला आहे त्याची परिस्थिती अशी ठिकठिकाणी आहे. तर तुमच्या ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने त्याचा सगळं सर्वे केलेला आहे. त्यांना माहिती कुठं कुठं काय काय आहे. गेल्या 3 वर्ष, मी काय म्हणतो पहिलं ऐकून घ्या. गेल्या 3 वर्षापासून इथं ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्या वारंवार आम्ही पण सूचना देतोय. तुमच्या सगळ्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पिंपळजोगेचं आत्ताचं आवर्तन संपल्यानंतर आम्ही जिथं जिथं असे स्पॉट्स आहेत ते टेम्पररीच्या दुरुस्त करतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आवर्तन सोडतो. पण त्यांनी ते टेम्पररीच्या दुरुस्ती आहेत ते केल्या नाही. त्यांनी पुढचं आवर्तन सोडलं आणि हा कालवा फुटून नाहक इतकं शेतकऱ्यांना त्रास झाला आहे. आमच्या शेतकऱ्यांचे जे डिमांड्स आहेत तुमच्या डेप्युटी इंजिनियरकडे सांगितले, पण त्याच्या हातात नाही, काही नाही आहे. हे तुमच्या लेवलचे विषय आहेत. एकतर इथल्या शेतकऱ्यांचं जे पाणी वाहून गेल्यामुळं शेताचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी जी लेवल केलेली आहे देणे. आणि त्याची गाडलेली विहीर पुन्हा एकदा बांधून देणे. शेततळ विहीर आहे. विहीर आहे, शेततळ आहे. सकरामची एक विहीर आहे आणि एक शेततळ आहे. शंकर सकाराम मांडे त्यांची एक विहीर. आणि यांचं शेततळ. आता शेतमाल काढण्यासाठी ताबडतोब साहेब आता जे रस्ता करून शेतातली देणे. जी पिकं होती त्यांचे नुकसान भरपाई झाली व्हायची. तोडण्यासाठी आलेले पिकांचे नुकसान भरपाई दिली. आता जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचं सर्कल मार्फत आणि कृषी सहाय्यक मार्फत निरीक्षण करून त्याचे नुकसान भरपाई देणे. झाले ते सर्व झाले सकाळी. झाला का? हां, कृषी अधिकाऱ्यांनी तलाट्याचे घेऊन त्याचं नुकसान भरपाई करून देणे. 2.5 आहे ना एक आपलं पुलाचं हे घ्या प्रस्ताव लिहून घ्या. होऊन जाईल. नाही पूल आपल्याला ट्रॅक्टर जायला पाहिजे ना. नाही सगळं सांगा. 3 मीटर रुंदीचा पूल बांधून देणे. 2.5 पास होईल. 2.5 किलोमीटर होते. एक ते 5 किलोमीटर पर्यंत कॅनलला लाईनिंग करून देणे. हां, हंडी साहेब आपली याची क्षमता किती आहे त्या पाटाची? अंडरग्राऊंड 290. आणि आता किती क्षमतेने चालू होतं? 270 म्हणजे आणि कमीच मग होतं. त्यानंतरच पिंपळगाव जोगे कालव्याला आवर्तन सोडण्यात येईल. आता बियाला चालू करणार होते. पाण्याचं पाणी आपल्या तालुक्यात चालू करणार होते. कुठलं संपलं होतं तालुक्याचं करणार होते. पहिला तिकून फुटलाय पाट. पाणी आटपलं नाही. ते दाखवलं होतं. तोपर्यंत कुकडी प्रकल्पासाठी नदीतून पाणी सोडण्यात नाही, येऊ नाही, नये. आमदार साहेब आणखी एक लिहा. जिथं जिथं स्ट्रक्चर बांधकाम आहे ना तिथं तिथं मोठ्या प्रमाणात लिकेज आहे आणि तिथं तिथं फुटण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. तिथे तर RCC पाहिजे. RCC पाहिजे. जिथं जिथं मोऱ्यांचं बांधकाम आहे ना तिथे तर कामच झालं पाहिजे. लिकेज आहे. 30-35 आसपास इथून पुढे ना इथं मध्ये एक, हॅलो? पुढे एक अशा जागेवर 3 आहेत. 3 मोरे आहेत इथं. हॅलो, चोपडे साहेब आहेत का? नमस्कार सर. ते फोटो लागेना म्हणून माहितीच लय बाई नाही. बरं ऐका, मी काय म्हणतो ऐका जरा फक्त. जी सर. इथं जे शेतकरी आलेत ना त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर आमचे जे काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत आम्ही इथं तुमचे डेप्युटी इंजिनियर हांडे साहेबांना सांगितले, पण तुम्हाला पण मी फोनवर सांगतो. एकतर पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची जमीन जी ती वाहून गेलेली आहे त्याने बिचाऱ्याने आत्ताच लेवल केली होती, त्याची पूर्णतः आम्हाला लेवल करून पाहिजे. त्याची जी गाडलेली विहीर आहे आणि शेततळ जे वाहून गेलेले आहेत त्याचं पुनर्बांधणी सगळं करून देणे. आत्ता शेतमाल काढण्यासाठी रस्ता बंद आहे. हां, तो ताबडतोब रस्ता पहिला निदान ते चालू करून देणे. आत्ता लगेच जे इमिजिएट तुमच्या गाड्याला तिथून रस्ता करून द्यायचा. गाड्या फाट्या. पिकांचे झालेले जे नुकसान आहेत त्यांचे आता कृषी अधिकाऱ्यांनी तलाट्यांनी पंचनामा केलेला आहे. त्याच्या जे नुकसान भरपाई आहे ते कोथिंबिरीचे वगैरे त्याचं ते भरून देणे. अजून एक स्पॉट आहे 2.5 किलोमीटरच्या अंतरावर
तिथं लोकांना येण्या जाण्यासाठी पर्यायच नाही आहे. तिथलं एक आम्हाला ब्रिज पाहिजेची मागणी आम्ही केलेली आहे. 2.5 किलोमीटर अंतरावर 3 मीटर रुंदीचा तो ब्रिज करून देईल. मागणीची मंजुरी सर शासनाला जाईल, आपण पॉझिटिव्ह प्रस्ताव पाठवू. नाही ठीक आहे ना. पॉझिटिव्ह पाठवू. हां, किलोमीटर 1 ते 5 पर्यंत आम्हाला RCC लाईनिंग करून पाहिजे. कारण असा स्पॉट जो आहे तो अशा अनेक ठिकाणी आहेत. तुम्ही जरी हा दुरुस्त केला आणि परत पाणी जर सोडलं तर ते परत ते घटना घडणारच आहे. उलट याच्यापेक्षा डेंजर स्पॉट येतो. उलट तो नाही फुटला पण हा फुटला आणि अजून 1-2 दिवस चालू राहिला असता तो पण फुटला असता. त्याच्यामुळे ते सगळे जे स्पॉट्स आहेत, विशेषतः जे स्ट्रक्चर्स जिथं जिथं आहेत ना, त्याच्या परिसरामध्ये खूप डॅमेजेस झालेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच पिंपळगाव जोग्याच्या कालव्याचं आवर्तन सोडण्यात येईल. म्हणजे त्याच्यापर्यंत आम्ही काय सोडून देणार नाही. आम्ही इथे सगळे थांबून राहणार आहेत. आणि तोपर्यंत कुकडी कालव्याला जे आवर्तन तुम्ही नेक्स्ट करणार आहे त्यातून त्या नदीतून पाणी येडगाव धरणाचं म्हणजे कुकडी प्रकल्पाला सोडायचं नाही. काय होते, सगळे खालची मजा मारतात आणि आमचं इथं नुकसान होते. किती दिवसापासून आम्ही सांगतोय त्यातून काय होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 15 दिवसात करून द्या. मला सगळं होण्यासारखे आहेत, नाही असं नाही. ताबडतोब आणि खासबाब म्हणून आपत्तीमधून ते करून द्या, तरच आम्ही इथून हे सगळ्या गोष्टी मार्ग काढू. नाही तर तोपर्यंत काही करून देणार नाही. हॅलो, हां, मी धुमाळ साहेबांना पण फोन केला होता, त्यांनी काही फोन उचलला नाही. मी तुमच्या एसीनला फोन करणार होतो पण त्या मॅडमला परंतच्या हातात पण नाही, म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. हां, मी याचा फोटो काढून तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. तुम्ही इमिजिएट ॲक्शन घेऊन या सगळ्या गोष्टीवर ताबडतोब काम चालू करा. आणि होण्यासारखं आहे काय असं आम्ही वावगं सांगितलेलं नाही. जे तातडीचं होण्यासारखं आहे ते लगेच करायचं, सूचना सगळ्यात येतो. हां ब्रिजची मंजुरी जी आहे हां, ठीक आहे. ब्रिज राहून दे, ब्रिजचं मागं राहून द्या, बाकीचं करून द्या आम्हाला. बाकी सांगतो साहेब करायला. हां ठीक आहे. बरे रस्ता पहिला करून द्या आम्हाला 5 वाजेपर्यंत. हो, ते रस्त्याचं काम चालू करा. पुढे अंडेनला बोलवा. कोणाचा फोन आहे द्या मला. आम्हाला रस्ता वाटच नाही, पाय यायला आम्हाला गावात. पहिलं आता हे केले ना, पहिलं माल काढण्यासाठी रस्ता करा. रस्ता ते कॅनॉल जो आहे ना तिथं झाड आहे, आंबा आहे बघा, तिथं 2-3 गाड्या माती टाका कॅनॉल मध्ये, मग त्यांना यायला जायला लगेच तो माल काढायला सुरुवात होईल. ठीक आहे. आणि तुमच्या मशिनरी आता ते रस्ता होसपर्यंत आता म्हणजे हे कधी आता उद्या सकाळी चालू राहील ना. काय नाही, मशीन आहेत ना, मशीन आले लेवल वगैरे जर पंचनामा करून त्याचं नुकसान भरपाईचं फायनल केलं पहिली द्या. तर मग त्यांना काय मार्ग काढायचा पाहता येईल ना. कशी काय काढली फिगर कोण आहे? आहे का? कृषी हा काय 8 एकर काय आहे? क्षेत्र जे गेलंय ना पाण्यात, नाही पिकाचं पीक वगैरे सगळं घेतलंय, काही कोथंबीर येतात. आता लेवल करून द्यायची, माती टाकायची जबाबदारी यांची आहे. पिकाचं नुकसान सांगा. आम्हाला पाहिजे. आता त्यांनी ना ते कृषीचे आहेत ना, ते काढले का तुम्ही? हा, किती नुकसान आहे? 7,000 रुपये झाला बाजार आहे आता. 2 एकर त्यांना पाण्यात गेलाय. हा, 10 एकर. काय काय माल आहे? याच्यामध्ये मिरची आहे, हा. कोथिंबीर आहे, परत काकडी आहे. काय स्टेजला होता? म्हणजे आता धाना म्हणजे 8-10 दिवसात 8 दिवसात किंवा 2 दिवसांनी विकायला आला होता. बरं, मग ते सगळ्यांचं व्हॅल्युएशन केलं का तुम्ही? व्हॅल्युएशन नाही, म्हणजे आपण ते कॅल्क्युलेशन केलं, शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र. नाही, तुम्ही पिकाचं नुकसान ते त्यांचं झालेलं आहे त्याचं व्हॅल्युएशन करा आणि त्याची फिगर लगेच मला पण सांगा. कधीपर्यंत येईल तुमचं व्हॅल्युएशन? व्हॅल्युएशन साठी सर कृषी अधिकारी म्हणजे जे ऑफिसचे कृषी नाही, अधिकारी. तुम्ही काढा ना टेंटेटिव्ह, यांना आपण सांगू ना. चालेल ना सर. तुम्ही सांगा तेवढे पैसे ते शेतकऱ्याला देऊन टाका. ठीक आहे सर. आजच्या बाजाराप्रमाणे बाजाराप्रमाणे आम्हाला पैसे द्या. काय जो असेल तो कमी असेल तर कमी, जास्त असेल तर जास्त. जो मूल्यांकन हो ते फिगर काढा लगेच. बघ चला पंकजी काय बाजार काढ लगेच सांगते ना बरं दादा 7,500 रुपये जाण्याला बाजार आहे आत्ता. आत्ता जो असेल तो कालवा कुठला लावलाय आजचं ओपन कर, घरे गोड्या ओपन कर. काय माल आहे? माझा धना 2 एकर आहे. काय नाव तुमचं? अविनाश गिगे. कुठले गाव आहेत? माझ्याकडं रोकडी, चिल्लेवाडी, पाचघर, आंबेगाव, पिंपळगाव, जोगार, भोईरवाडी, कोळवाडी, आळू, आडगाव आहे. तुमचं कुठलं गाव आहे? माझं कुकडेश्वर. शिरोली. मग काय आपले इथलंच माणूस आहे. लगेच काढा, तुम्ही तुमच्या लेवलला काढा. चालेल सर. गोड्या हा, त्याच्यावर चर्चा करा आणि फिगर सांगा. 2 मिनिटं रिपोर्ट घ्या. 2 मिनिटं धान्यावाला रिपोर्ट घ्या आजचा. अहो ते बसून काढायला लागेल. तेच बघतोय ना. तेच बघतोय ना. परवाचं आलेले 6,780. आहे 7,000 परवाचं नाही 7 नका पकडू, 6,780 6,000 पकडा. हा, त्याचप्रमाणे आम्हाला पैसे द्या.
शुभम आहे का रे? 2 पहिले काम इमिजिएट हे तुम्ही हे काम जोपर्यंत रस्ता करत नाही आणि ते पैशाचं व्हॅल्युएशन देत नाही तोपर्यंत बाकीचं हालचाल करू नका. इथं वानरच नाही काय ते काम 10 दिवसापूर्वी होणार ते 10 दिवसानंतर आता कामच होणार नाही ते खालचं. तोपर्यंत इथं नाही हात लावायचा. नाही ते परत फुटणार. ते सगळे आहे का रिपोर्ट कसं काय माहिती अमोल? ही मोरी त्याला पाच आता- पैसे घेतलेले. ही मोरी दुरुस्त करतील. परत दुसरी मोरी फुटणार आहे परत. दुसरी मोरी आणि त्याच्या व्यतिरिक्त काय तीन असेल? घरं direct त्याच्या वाहून व्यतिरिक्त काय जाणार. असेल? तीन घरं. नाही नाही प्रस्ताव दिले मंजूर दिली ते नाही हे जोपर्यंत होत नाही पाणी सोडून देणार नाही. तोवर हे कामच नाही होणार. कामच पाणी होणार सोडायला नाही बाजूला आम्ही. जोडून दे हे काम. मी तर मातीचा खाडा नाही पडून देणार. आमचं हे बघा, आमचं ते इतकं भयानक आहे, यांचं इथं घर तिकडे वाडा इथे म्हणून कुठलंही. माझं एक घर डायरेक्ट घर वाहून गेलाच डायरेक्ट कॅनल संपला घरी. डायरेक्ट घर आहे डायरेक्ट. तुम्हाला बघायला यायचं बघा, का? मी काय म्हणतो. तुम्हाला दाखवतो माझ्या गाडीवर तुम्हाला दाखवाय. आपण जाऊ तिथं आता पण आता जिथं जसं फुटायला आले ना आता समजा हा 30 मीटरचा कष्ट आहे. हे कोणी नाही आंब्याच्या पुढे परत एक मोरी तिथं परिस्थिती तिथे एक मुरी आहे, ते त्याच्या पुढे एक आपण मुरी बघू खराब आणि अशी ते निदान मुरी ते आहे तरी ती. स्पॉट्स आपल्याला करायला लागणार. तुम्ही 5 किलोमीटर पर्यंत येणार तुम्ही येणार जोर लावा. हा जो 5 किलोमीटर कामच झालं पाहिजे. अहो थांबा जरा आता ते अस्तरीकरण करायला काय काय करायला लागेल हे मला पण कळत आहे पण निदान अशी घटना जी आता होऊ शकते असे जे 4-5 स्पॉट आहेत ते तरी पहिले आता केले गेले पाहिजे. तसं आम्ही वेतन सोडून देणार नाही. नाही आवडत नाही कामच नाही होऊन कामच द्यायचं. नाही होऊन द्यायचा. नाही नाही कधी येणार कामच पुण्याला नाही. कधी? 100 मीटर मध्ये काम. मग काय 100 कालवा सल्लागार चालू आहे आयर मॅडम फोन लावा किती वाजता मीटिंग होती? हो हे दादा वरती सर विचारून त्यांना काय परिस्थिती झाली हो हे चष्मेवाले दादा. ते आपले पंधे तुम्ही ते मागं आम्हाला सांगितलं होतं स्ट्रक्चरच्या किती मीटरच्या याच्यामध्ये का 100 मीटरचे काम करायचं होतं आपल्याला. आरसीसी 50-50 मीटर इकडे तिकडे आहे ना आपण सर आरसीसी लाईनिंग प्रस्तावित केलेलं आहे आणि मधले जे पॅच आहेत त्याच्यामध्ये पीसीसी लाईनिंग प्रस्तावित केलेलं आहे विशेष दुरुस्ती. हे बघा मला हे माहिती आहे की तुम्हाला आता इकडं पुढं पाणी सोडण्यासाठी आहे पण जोपर्यंत हे होत नाही ना तोपर्यंत ही लोक काही पाणी सोडून देणार नाही. त्या बिचाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ते वारंवार सांगून सुद्धा 3 वर्ष दादा तीन वर्षांनी सांगतो, सांगतो. बाहेर तीन वर्षांनी गेले, सांगतो. आणि साहेब इथे. आता 3 हे आवर्तन जेव्हा थांबलं तेव्हा जर केलं असतं नाही तर ही परिस्थिती अजून चालले गंभीर असते असती. आताही. ही बघून गेले कांदा 1 एकर कांदा यांच्या डोळ्यात दिला पाण्याखाली होता. तुम्ही आलते का नाही? संतोष गडलेवर काय झालं? तुम्ही काय केलं? कांदा होतं. आम्ही कांदा केलं बरं. नाही नाही आवर्तन थांबल्यानंतर करणार होते तुम्ही काय केलं? सर त्यांना म्हणजे उपाययोजना म्हणून आपण आहे ना म्हणजे माती वगैरे टाकत असतो टिप्पर पण ते काय बोलले की माती वाहून जाते आणि त्याचा काहीच फायदा होत नाही. बरोबर आहे ना. माती काही टाकू नका सध्या म्हणजे तुम्ही सोडा पाणी आणि मग अडचण काय आली तर फोन करतो आम्ही. असं कोण म्हटलं? काय अडचण शेतकऱ्यांनंतरच अडचण येणार ना. ते थांबा थांबा. आपलं काय ठरलं होतं हे आवर्तन संपल्यानंतर मधला जो गॅप असेल त्याच्यामध्ये जिथे जिथे असे डेंजर स्पॉट्स आहेत ते दुरुस्त करायचे ते केले का तुम्ही? केलंच नाही त्याचं काही. चालू पाण्यात चालू पाण्यात बुडवून टाकलं. थांबा. काय म्हणजे जी प्रोव्हिजन असते डिव्हिजनलला हां डिव्हिजनला जे असे छोटे आपण मेंटेनन्स रिपेअर्स करतो त्याचे प्रोव्हिजन डिव्हिजनला नसते म्हणजे अर्जंटमध्ये हां आणि त्यामुळे ते काम करता नाही आलं म्हणजे असं आहे. नाही, तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवलं होतं का? म्हणजे सर असं कोण आहे तुमचे वरिष्ठ कोण आहे? स्पॉट मार्किंग करून ते नाही म्हणत मी. कळवलं होतं. हा फुटला ना याची जबाबदारी कोणाला तरी फिक्स केली पाहिजे आणि मी स्वतः जाऊन शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तो कोणावर करायचं तेवढं मला सांगा बघ. यांनी 3-4 महिन्यापूर्वी काय केलं माहिती का ही माती काढली याच्यातली आणि याच्यावर टाकली नसती आणि दाबून घातली काहीच केलं नाही तिकडे जास्त. नाही नाही हे एकदम तुमचं हे काढला बघ याच्यावर टाकलं. तुम्ही गेलं काय माहिती का? जबाबदारी ही इरिगेशन खात्याचीच आहे. जिथं डोरी होती का ती या मोकळी सगळ्या केली. गोष्टी झाल्या फक्त त्याला आहे ना कोणी कोणी काय काय केलं मला बघू दे. यांनी दगडी आणून टाकले पालपाल्या. आम्हाला जाता येणं काहीच होईल. सेट ह्या लोकांना जायला रस्ता नव्हता गाड्या जात नव्हत्या या लोकांनी 1 लाख रुपये पदरचा खर्च करून तिथून यांच्यापर्यंत रस्ता केला. गाड्या आल्या का तिथं? फाट्या वाड्या उभ्या दादा उभे आहे, सांगतो आता ना, उभे आता आहे, उभे उभे आहे. आहे. मी आता just आलो. आपल्याच आहे का? त्याच्यात काय माल वॉल मध्ये आंबे खाली टाकून तिथं. हा? बरं मग आता कुठून भरण्यासाठी रस्त्याला माल कुठून भरू शकतो आपण? नाही त्यांचा पर्याय आहे तो. त्यांचा पर्याय आहे. आम्ही काय सांगू अरे हे त्यांचा पर्याय आता रस्ता आपल्या करायचा सांगा ना कुठं असं. हे कुठे आहे माल? आपला रस्ता करायला माल कुठून भरायचा? माती आणा ना तू. घ्या गाड्या चला पहिलं रस्त्याचं काम चालू करा. कुठून आणायची गाड्या तिकडून आणायची चला इकडून आणा ते पॉकलँड तुमचं हायवा ट्रक आणा. अंमल करू. मला मागा साहेब
बरं त्या गाड्या येऊन द्या, तोपर्यंत तुमचा स्पॉट बघून आपण हा, चला. पीसीसी करायला लागेल, पाईप व्यवस्थित जोडून घ्या. बरोबर, ते पाईप परत थोडंसं पीसीसी अजून वाढून फिक्स करायला लागेल. त्यानंतर त्याच्यात भारा टाकून लाईनिंग करावी. ते सुकून पण द्यावं लागणार आहे. मला ते होणार का नाही? मला हा, ते पूर्ण काम झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या आज उद्यामध्ये 2 दिवसामध्ये त्याचे सगळं लगेच काम होणार. आपलं आहे का? बरं आहे का आमचा पहिला रस्ता करून द्या आम्हाला. आता हे रस्त्याचं पहिलं हे चालू करा, नंतर ही संध्याकाळपर्यंत रक्कम फिक्स झाली तर मी तुमचे त्यांना जमत नसेल तोपर्यंत त्यांचं सगळ्यांचं पाणी बंद. परत आम्ही पाहिजे नगरचा सोलापूरचा कुकडी प्रकल्प बंद. बंद डायरेक्ट. आणि ह्या 3 ओके. झाले का? आता रक्कम द्या आणि मला रक्कम काम केली. चालू करताना मी लगेच तिकडून इकडे या. नाही कुठं करतं काम? दादा 100% तुमच्या नावात मला एका शब्द सांगितलं. दादा नावात मला एका नाही शब्द काम सांगितलं. पूर्ण तुम्ही चालू करा. वाद नाही आमचा काही. मला तुमच्याकडे यायचं. मला नवनाथनी एका शब्दात सांगितले ते तोपर्यंत आम्ही पण काम चालू करून देणार नाही. दादा नंबर काम चालू करू दे, आपल्याला पूर्ण करून द्यायचं. निदान पाईप टाकून सुकायला बिकायला त्याला जाऊ दे ना. काय वेळ लागतो ना माहिती आहे. इरिगेशन ॲक्वाड किती? 42 मीटर 42 मीटर फ्रॉम सेंटर. सेंटर पासून 22 मीटर 22 इकडे 22 तिकडे. म्हणजे 22 तरी 66 फूट, 70 फूट आहे सेंटर पासून. सेंटर पासून 70 फूट म्हणजे असं शेती करतात ना. मग तुम्ही असं आता पुढे रोड तर का नाही पुढे इथं सर सांगितलं होतं पोखली आलो तुमचं मी स्वतः सांगितलं होतं सर मारा नाही मारलं नाही मारलं मी स्वतः उभा होतो नाही मारून दिला त्यांनी मला मस्त निवाल्यानं नाही दिला ऐका ना तुम्ही अहो, आम्ही सांगितलं इथं तर मारायला नाही, नाही, आम्हाला time नाही. माहिती का आमच्याकडे ही बोली नाही आमच्याकडे ही बोली मी काय म्हणतो ऐका जरा. सर मारलं तरी पाणी कुठं काढणार? अरे सर आहे ना तिथं असं ओढा आहे मारलं तर ना, असं जातं. ते ओढ्याकडे जाईल तिथं पाणी. ही जागी वाचत नाही बाकी त्यांनी काय सांगितलं आता ऐका त्यांनी काय सांगितलं आम्हाला फक्त आतलं सांगायचं साफ करा इकडलं नाही सांगितलं कुठं काम आहे आम्हाला? हे पदर करची आम्ही साफ केले हो हांडे साहेब इथं आहे ना आता ठीक आहे एवढं 22 मीटर ते जाणं अख्खं पण वावरून शक्य पडली नाहीये. माती फक्त इथल्या बँकिंग संपल्यानंतर पुढे एक 10-15 फूट सोडून चर मार म्हणजे ती चर मारली ना तर निदान ते पाणी तिथं राहील आणि शेजारचं जो ओढा आहे तिथं तुम्हाला काय जेवढं आणि उतर- साहेब नुसतं काय माहिती का उतर- इथं खडक आहे तिथं- रॉकलेनला का खड्डे जर का टाइम लागतो आणि ते ड्रायव्हर लोक काय करत आम्हाला टाइम सांगितलं. नाही आम्ही चाललो आम्हाला आता सांगितलं. टाइम बिम काय नाही. हा, असं नाही झालं बाई टाइम तुमचाच नंबर द्या आम्हाला एवढंच आता काय? आम्ही काय झालं बरं काय का? direct तुम्हाला फोन करू. हो या एकाच साईडचं काम का केलं तुम्ही? त्या रस्त्याचं काम का केलं? एक गडी बिडी टाकली, मागं दोन मशीन अहो, ही खडी टाकली आम्हाला मोटरसायकल जोडण्यात येत नव्हती. त्याच्यावर बारीक यात का मुरुम टाकली? लागला. या उन्हाळ्यात टाकली ना? एवढे दगड टाकले साहेब एवढे दगड मोटरसायकल चालवते आमचं टायर फुटलं आता काढलं ते, यांनीच काढली. यांचं काढणाऱ्यांनी काढलं. मी माझी जागा तशी. रस्ता करून- ते नाही त्यांचं म्हणणं. ते नाही म्हणणं. इथं मुरुम टाकली ना? हा, मुरुम ती मुरुम टाकली. इथं का टाकली होती? पुढं वडा होता. वाडा आहे ना? वाडा आहे, आहे. वाडा कुठे? इथं काय? मोठा वाडा आहे का? वावरामधलं पाणी आहे. हे द्वार आहे ना, हे द्वार. हे पाणी आमच्या इथं चालू आहे. जेव्हा आहे का किती आणि माती उगली माती वरून भरून आली याच्यावर नाही आता हे करून घेणार आहे मला पण आपल्याकडचं तिकडून ना. पण पहिला रस्ता करणार ना. मशिनरी काय काय दोन आहे JCB खाली आहे. आपलं इथं चालू आहे. चला चालते मग ते
रस्ता झाला ना त्याच्या पुढचं बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.